पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त ना? कमेंट करून नक्की सांगा. तर आज ना मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझं माहेरचं रुटीन. त्याचबरोबर तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं देणार आहे. आजकाल सगळ्यात जास्त कमेंट येते, की "ताई तू प्रेग्नंट आहेस का? तुझे सासरे काय करतात? वडील काय करतात? त्याचबरोबर तुझ्या माहेरमध्ये किती माणसं आहेत?" आणि ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात ना, की "ताई आम्हाला ना मराठीमध्ये जॉब हवा आहे." याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, की थांबा थोडंसं वॅकन्सी निघणार आहेत. मराठीमध्येही जॉब तुम्हाला भेटेल. तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला सगळ्यात अगोदर शेअर करते माझं माहेरचं रुटीन. गुड मॉर्निंग. सकाळचे 7:30 वाजलेत आणि इथे आम्ही छान अंघोळ करून फ्रेश झालोत. आणि इकडे ना सुतक पडल्यामुळे देवपूजा काही केली नाही आणि मम्मी-पप्पा गेले होते शेताकडे. मग मम्मी-पप्पा यायच्या अगोदर आम्ही सगळ्या गोष्टी आवरून घेणार आहोत. आता मी, माझी बहीण आणि खुशूच आहोत घरी. तर म्हणलं चला झटपट सगळ्या गोष्टी आवरून घ्यावे. आता इथे ना विचार करत होतो, की स्वयंपाकामध्ये काय करायचा, काय नाही. आता माहेर म्हणल्यानंतर ना थोडंसं तरी उशिरा उठणारच. मी उठले सकाळी 7 वाजता आणि 7:30 वाजेपर्यंत तर माझं आवरून झालं. पण कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, तर त्याच्यामध्ये ना मी केसांना मेहंदी लावली बघा. तर तुम्ही इथे बघू शकता, की माझी केस किती काळे दिसत आहेत आणि छान. लाल मेहंदी लावली असून पण केस लाल झाले नाहीत. आता याचं सिक्रेट काय आहे, तर तुम्ही पाठीमागचा व्हिडिओ बघा, तुम्हाला समजेल. आता केस धुतल्यानंतर ना मी केसांना खूप सारं तेल लावलं, कारण मेहंदी लावल्यानंतर ना आपली केस ना राठ होतात. त्याच्यासाठी केस मऊ व्हावे म्हणून इथे मी मेहंदी लावली आणि केस तुटतही नाहीत. मग मी आणि माझ्या बहिणीने विचार केला, की स्वयंपाकामध्ये काय करायचं? मग नंतरनं म्हणलं, की चला पप्पांना ना खूप जास्त कारल्याची भाजी आवडते, तर चला सगळा कांदा-कुटा वगैरे करून घ्यावा. कारण माझ्या मम्मीच्या हातची कारल्याची भाजी खूप छान होते. मग तिची वाट बघावी, फक्त फोडणी देईन. म्हणून इथे ना मी बाकीचा सगळा कांदा-कुटा करून घेते आणि खुशू बघा, मला बिलकुल सोडत नाही. इकडे आल्यानंतर ना मी जिथे-जिथे काम करते ना, तिकडेही तसंच करते आणि इकडेही तसंच. तिची माऊ चल, चल बाहेर म्हणत होती, पण तिने काही जायला तयार नाही आणि पप्पा येईपर्यंत पप्पाची वाट बघत ना इथेच बसलेली असते. मग तिला म्हटलं, की "पप्पा आलेत." बघा ती किती म्हणजे असं भाव खात आहे, की पप्पानी येऊन तिला घ्यावं आणि पप्पा आल्यानंतर ना बघा पप्पा किती खुश होतात तिला बघून. घरात आल्या-आल्या आवाज देत असतात, "खुशू, चिमू, राधू." पप्पा तिला आणि ती बघा, तिला असं वाटतं, की पप्पानी येऊन ना तिला घ्यावं म्हणून किती नाटक करत आहे ते. तुमची बाळं असंच करतात का? हे कमेंट करून नक्की सांगा. आणि पप्पा तिला आवाज देत होते म्हणून बघा, कधी पप्पा येतात आणि कधी घेतात असं तिला झालं होतं. मग पप्पाने घेतल्यावर किती खुश झाली बघा. त्याच्यानंतर ना इथे मी तयारी करत होते भाजीची. कारण आम्ही भाजी करायला घेतली आणि तेवढ्यात मम्मी-पप्पा शेतातून आले होते. कारण सकाळी ना उठून ते 5:30 वाजता शेतात जातात. छान म्हणजे व्यायाम वगैरे करतात तिथे जाऊन आणि छानही वाटतं आणि थोडीशी कामंही असतात. म्हणजे पाईप वगैरे बदलायचे ते सगळं करून येत असतात. 7:30 वाजेपर्यंत येतात. कधी 7:00ला येतात, कधी 7:30ला येतात. मग इथे येईपर्यंत आले होते, तर तोपर्यंत म्हणलं चला हे सगळं ना आपण करून घ्यावं. मग त्याच्यानंतर मी विचारत होते चहा प्यायचं की कॉफी प्यायची हे सगळ्या गोष्टी. मग पप्पा म्हणले, "थांब थोडंसं अगोदर हातपाय धुतो, मग सांगतो." मग म्हणलं चला तोपर्यंत तर भाजीची तयारी आणि दुसरा विचार करत होतो की काय करायचं, कसं करायचं आणि इथे खुशूला प्यायचं होतं दूध. मग इथे खुशूला म्हटलं चला अ, विचारलं मी प्यायचं आहे का दूध? तर नको म्हणून बॉटल घे म्हणून तिनं गेली. मग त्याच्यानंतरनं ना इथे मी पाणी गरम करून पिले. तुम्हाला तर माहिती आहे की ओव्याचं पाणी बंद केलं कारण खूप जास्त वेट लॉस होत होता. तेवढाही छान वाटत नाही. म्हणून इथे मी गरम पाणीच पिते कारण गरम पाणी पिल्यामुळे ना छान वाटतं मला याच्यासाठी. मग इथे मम्मीकडे खुशू गेली आणि सगळ्यांना ना कॉफी प्यायची होती आणि इथे मग म्हणलं चला कॉफीच प्यावी कारण आमच्या घरात ना सगळ्यांना खूप जास्त पित्ताचा त्रास आहे. त्याच्यामुळेच मला पण त्रास आहे पित्ताचा. मग इथे ना कॉफीच करत आहे सगळ्यांसाठी. कारण सकाळी-सकाळी जर चहा पिलं तर झालं, उचमळायला सुरू होतं आणि पूर्ण दिवसभर डोकं दुख, हे दुख असंच होतं. म्हणून आम्ही ना जास्त करून चहा बंदच केला. खूप जास्त चहा आवडतो, पण तरी पण आता कॉम्प्रोमाईज थोडंसं करावंच लागतं, नाहीतर दिवसभर ना दुखण्यामध्येच जातं याच्यासाठी. मग इथे सगळ्यांसाठी कॉफी करत आहे. आता तुमच्या सगळ्यांचा प्रश्न आहे, की तुझे सासरे काय करतात? तर माझे सासरे शेतीच करतात.
गावाकडे आमच्या शेती आहे. शेती बघतात, पोल्ट्री बघतात, ह्या सगळ्या गोष्टी आमचे सासरे करत असतात. त्याचबरोबर तुझे वडील काय करतात? आता तुम्हाला पुढे समजेलच की माझे वडील काय करतात आणि गेस करा बरं, की आता तुम्ही पप्पांना बघितलेलंच आहे खुशूला घेताना. तर तुम्ही गेस करा की माझे पप्पा शेती करत असतील की जॉब करत असतील? आणि जॉब करत असतील तर कोणता जॉब करतात हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आणखीन एक, तुम्हाला कॉफी आवडतो का चहा आवडतो हे कमेंट करून नक्की सांगा. मी कॉफी करताना ना कपामध्येच टाकत असते, पण खूप जणांना कॉफी करायची होती म्हणून इथे मी दुधाच्या भांड्यामध्येच कॉफी टाकून घेतली आणि मी पहिल्याच वेळेस असं पिली. खूप छान टेस्ट लागते खरंच. मग इथेही तुम्ही करून घ्या. मग तिथे मला पप्पा काहीतरी म्हणत होते, की "खुशूला अंघोळ का घातली नाही?" असं काहीतरी म्हणत होते. मग खुशू त्यांना ना माझ्या चाड्या सांगत होती. ते ऐकून ना मला हसू येत होतं. मग इथे मी सगळ्यांसाठी गरम-गरम कॉफी केली, कारण थंडीमधून आले होते ना, मग थंडीमधून आले की गरम-गरम काहीतरी प्यावंसंच वाटतं. मग इथे पिले. आता तुमच्या सगळ्यांचा प्रश्न होता, की माझ्या माहेरमध्ये किती माणसं आहेत? तसं आमची खूप मोठी फॅमिली आहे. पप्पांना 3 भाऊ आहेत, म्हणजे मला 3 चुलते आहेत. पप्पा धरून 4 आहेत आणि बघा विचार करा, की आमची खूप मोठी फॅमिली आहे. पण आम्ही इथे धाराशिवमध्ये ना 4च राहतो. माझा भाऊ, मी, पप्पा, मम्मी एवढेच 4 जणच राहतो. आता भाऊ असतो पुण्याला. मग मम्मी-पप्पा दोघेच असतात आणि माझी बहीण, म्हणजे माझी सख्खी मावस बहीण, म्हणजे सख्ख्यापेक्षा जास्तच ती असते इथे मम्मीजवळ. मम्मीचा हात मोडल्यापासून तिनंच असते इथे. मग सकाळी आल्यानंतर ना मम्मीला चहा आवडतो, पण पप्पामुळे पण तिनं कॉफीच प्यायली, कारण तिला पण खूप जास्त पित्ताचा त्रास होतो म्हणून. आणि इथे बघा खुशू आता दिवसभर पप्पांच्या मागं असते. दिवसभर नाही थोड्या वेळ, जोपर्यंत पप्पा घरी असतात पप्पांना काही सोडत नाही. जिथे-जिथे पप्पा तिथे-तिथे तिनं असते. मग इथे मी बाकीचं सगळं करून घेतलं आणि माझी बहीण इथे चपात्या करत होती. आता तुम्हाला जो प्रश्न पडला होता ना, माझे पप्पा काय करतात? तर माझे पप्पा पोलीस आहेत आणि याच्या अगोदर ना आर्मीमध्ये होते, मिलिटरीमॅन होते माझे पप्पा. मग तिथून रिटायर्ड झाल्यानंतर ना पोलीस झाले. आणि इथे बघा खुशूची दिवसभर मस्ती. तिला मेकअप करायला खूप जास्त आवडतो. तर मला म्हणते, "थांब मी तुला लिपस्टिक लावते." आणि कसं करायचं हे तिनं सांगते, की लिपस्टिक लावून असं-असं कर म्हणून. मग ते केलं. आणि तुमच्या सगळ्यांचा जो प्रश्न होता ना, की "ताई तू प्रेग्नंट आहेस का?" तर नाही, मी प्रेग्नंट नाही आहे. जेव्हा मी प्रेग्नंट असेल तेव्हा मी तुमच्याबरोबर माझं एक्सपिरियन्स, पुन्हा डॉक्टरविषयी सगळं शेअर करणारच आहे. डोंट वरी. आत्ता तरी नाही. मग मम्मी आल्यानंतर ना मम्मीला माहीत आहे, की आमच्या सगळ्यांना तिच्या हातचं कारलं खूप जास्त आवडतं. तर तिनं म्हणली होती की "नको, मी येऊन सगळं करते." पण मी सगळा तिचा कांडाकुटा वगैरे करून दिला. मग मम्मीने इथे छान कारल्याची भाजी करायला घेतली आणि खूप जास्त छान करते, त्याच्यामध्ये जास्त टाकत नाही. मग संध्याकाळी माझ्या माऊनं इथे आम्हाला जेवायला बोलवलं होतं. नॉनव्हेजचा बेत होता. मग तिथे जाऊन आम्ही नॉनव्हेज वगैरे खाल्लं आणि खूप जणांचं असं होतं की ह्या ड्रेसची लिंक द्या, तुम्ही किती भाव खाताय? तर भाव खात नाही. याच्या अगोदर लिंक दिली होती, पण ओपन होत नाही म्हणून मेसेज आले. तर आता मी ह्या ड्रेसचा तुम्हाला कोड देते. तुम्ही प्लीज तिथून घ्या. तो कोड टाकायचा Meeshoवर जाऊन, कारण हा मी Meeshoवरून घेतलेला आहे. आणि याच्या अगोदर मी बघितलं होतं, तेव्हा ना अवेलेबल ड्रेस नव्हते म्हणून तेव्हा मी कोड दिला नाही. आता अवेलेबल आहेत. ज्यांना ज्यांना हा ड्रेस हवा आहे त्यांनी त्यांनी हा ड्रेस परचेस करा. जास्त महाग नाही, तुम्ही घेऊ शकता. तर इथे तुम्हाला लिंक दिसेल. खाली जे आहे ना, येस 4514848887 हा कोड आहे. हा जर तुम्ही टाकला तर तिथे हा ड्रेस येऊन जातो. तिथे तुम्ही परचेस करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जॉबविषयी, की आम्हाला मराठीमध्ये जॉब हवा आहे. तर ही कंपनी आहे. ह्या कंपनीने खूप साऱ्या वॅकन्सी काढलेल्या आहेत. आता खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जायचं आणि हा फॉर्म ओपन होतो. मग तिथे कंपनीचं वगैरे सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. ते पहा आणि फॉर्म ओपन झाल्यानंतर ना ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सगळ्यात अगोदर साइन इन करावं लागतं तुमच्या जीमेलला. एक काम करा,
तुमचं जीमेलचा जो पासवर्ड माहीत आहे तोच साइन इन करा. नाहीतर तुम्हाला प्रॉब्लेम येतील ह्यांचं रिप्लाय वगैरे यायला. तर इथे तुम्ही बघू शकता की तुमची नेटिव्ह लँग्वेज कोणती असं विचारतात. तर मग तिथे तुम्ही हे सगळ्या गोष्टी तुमची जी आहे तुम्हाला ज्याच्यामध्ये जॉब करायचा आहे ते ॲड करू शकता. ओके. त्याच्यानंतरनं तुम्हाला कोणत्या लँग्वेज येतात, मग तुम्हाला कोणत्या येतात ते तुम्ही ॲड करू शकता. हिंदी, मराठी, इंग्लिश ज्या येतात त्या तुम्ही ॲड करा. तुमचं एज काय आहे ते ॲड करा. आणि मी तुम्हाला फक्त तुम्हाला फॉर्म भरायला तर आता तुम्हाला येतच असेल, कारण मी खूप सारे वॅकन्सी दिलेल्या आहेत. तुम्ही तिथे भरू शकता. एज वगैरे तुमचं जे आहे ते ॲड करा. आता जेंडर मेल असेल तर मेल करा, फिमेल असेल तर फिमेल करा. आणि एज्युकेशन बॅकग्राऊंडमध्ये तुमचं जे एज्युकेशन झालेलं आहे ते ॲड करा. आता इथे ना तुम्ही फ्रेशर असाल तर फ्रेशर तुम्ही फ्रेशरसाठी पण जॉब आहे आणि ज्यांचा एक्सपिरियन्स आहे त्यांच्यासाठी पण आहे आणि छान आहे. पॅकेज पण खूप छान आहे. आता त्यांची 10th-12th झालेली आहे तर अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही पण फॉर्म भरा आणि तुम्हाला जसा हवा आहे तसाच हा जॉब आहे. आणि तुम्ही हे मराठीमधून फॉर्म हे करू शकता, भरू शकता. ठीक आहे. आता इथे तर तुम्हाला सगळं माहीतच आहे. एक्सपिरियन्स तुमचा काय असेल, फ्रेशर असेल तर फ्रेशर, एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स. आणि मेन म्हणजे आता याच्यामध्ये ना 3 ते 4 वॅकन्सी आहेत. आता तुम्ही कोणत्या ह्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहात ते मी तुम्हाला फक्त क्लिअर करायचं होतं. आता जे स्टुडंट आहेत म्हणजे बाहेर वर्क करू शकतात जाऊन, तुम्ही 3 नंबरचं करा. हे हायब्रिड आहे. काही दिवस तुम्हाला तिकडे जाऊन वर्क करावं लागेल, काही दिवस घरी बसून, आणि पॅकेज पण खूप छान आहेत. त्याच्यामुळे हे सगळं व्यवस्थित भरा. लगेच भरायला सुरुवात करू नका. अगोदर फॉर्म व्यवस्थित वाचा, मगच फिल करायला घ्या. थोडं पण चुकलं तर अपॉर्च्युनिटी तुमची जाईल. आणि आत्ता लगेच तुम्ही फॉर्म भरा व्यवस्थित एकदा सगळा फॉर्म वाचून. ठीक आहे. चला, काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंट करू शकता. बाय.